हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर इफ पी क्यू इज इक्वल्स टू 6. आपल्याला फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये पहा पी क्यू किती दिलेलं आहे 6, क्यू आर 10, क्यू आर 10 दिलेलं आहे. पी एस इज इक्वल्स टू 8. पी एस किती दिलेलं आहे पी एस 8. फाइंड टी एस आणि आपल्याला हे टी एस काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. आता हे एक्झाम्पल आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल पहा. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे 2 कॉर्ड्स आपल्याला दिसत आहेत टी एस आणि आर क्यू. हे 2 कॉर्ड्स काय झालेले आहेत सर्कलच्या आउटसाईडमध्ये एक्सटेरियरमध्ये काय झालेले आहेत इंटरसेक्ट झालेले आहेत. म्हणजेच आपण इथे कोणता थिरम यूज करणार थिरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता काय आहे थिरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स पहा. पी एस इंटू पी टी इज इक्वल्स टू पी क्यू इंटू पी आर. हा काय आपला थिरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स आहे. फर्स्ट काय घ्यायचं पी एस इंटू पी टी इज इक्वल्स टू पी क्यू इंटू पी आर. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आता गिवन काय काय पहा. पी क्यू इज इक्वल्स टू 6, क्यू आर इज इक्वल्स टू 10, पी एस इज इक्वल्स टू 8. हे काय आपल्याला गिवन आहे दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर टू फाइंड काय फाइंड करायचं आहे आपल्याला टी एस फाइंड करायचं आहे. टी एस इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आता सोल्युशन लिहू आपण. आता सोल्युशनमध्ये पहा. आता आपल्याला इथे काय केलेलं आहे पहा की क्यू आणि क्यू आरची लेंथ दिलेली आहे, पण आपल्याला पी आरची लेंथ आपण काढून घेऊ कारण आपल्याला थिरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्समध्ये काय करायचं आहे पी क्यू इंटू पी आर घ्यायचं आहे. मग पी आरची लेंथ आपण काढून घेऊ. पी आरची लेंथ काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आर क्यू प्लस पी क्यू करावं लागेल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पी आरची लेंथ मिळेल कारण हे तिन्ही पॉईंट आर क्यू आणि पी हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत कोलिनियर आहेत. पाहिलो आपण पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल्स टू पी आर. पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल्स टू पी आर. रिझन काय येईल पी डॅश क्यू डॅश आर हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत कोलिनियर आहेत. आता पी क्यू किती दिलेला आहे 6 प्लस क्यू आर किती दिलेला आहे 10 इज इक्वल्स टू 10 प्लस 6 काय येईल 16. इथे आपण प्रथम पी आर लिहू इज इक्वल्स टू पी आर. देअरफॉर पी आर इज इक्वल्स टू 10 प्लस 6 16 येईल. म्हणजे आपल्याला पी आरची व्हॅल्यू मिळाली किती 16 युनिट्स. आता काय लिहायचं कॉर्ड टी एस अँड कॉर्ड आर क्यू इंटरसेक्ट एक्सटर्नली ॲट पॉईंट पी. हे दोन्ही कॉर्ड्स काय करत आहेत सर्कलच्या बाहेर काय करत आहेत इंटरसेक्ट करत आहेत ॲट पॉईंट पी. लिहून घेऊ आपण कॉर्ड टी एस अँड कॉर्ड आर क्यू इंटरसेक्ट एक्सटर्नली ॲट पॉईंट पी. देअरफॉर बाय थिरम ऑफ कोणता थिरम यूज करणार आपण एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. देअरफॉर बाय थिरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स काय पहा थिरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स लिहून घेऊ आपण. पी एस इंटू पी टी पी एस इंटू पी टी इज इक्वल्स टू काय पहा पी क्यू इंटू पी आर. पी क्यू इंटू पी आर. पी क्यू इंटू पी आर. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. पी एसची व्हॅल्यू किती आहे पहा. पी एसची व्हॅल्यू किती आहे 8. पी टीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पी एस किती आहे 8 इंटू पी टी इज इक्वल्स टू पी क्यू. पी क्यू किती आहे 6 इंटू पी आर. पी आरची व्हॅल्यू आपण काढलेली आहे किती आहे 16. 8 इंटू पी टी इज इक्वल्स टू 16 6 96.
हे 8 आपण त्या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच PT इज इक्वल्स टू देअरफॉर PT इज इक्वल्स टू 96 डिवाइड 8. भागवलो आपण 8ने भाग जाईल पहा. 8 1 जार 8, इथे पण 8 1 जार 8, 9मधून 8 गेला 1, 16 झाले. 8 2 जार 16. म्हणजेच आपल्याला PTची व्हॅल्यू किती मिळाली? देअरफॉर PT इज इक्वल्स टू 12 मिळालं. 12 युनिट्स लिहू आपण. PT इज इक्वल्स टू 12 युनिट्स. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? TS फाइंड काय करायचं आहे? TS फाइंड करायचं आहे. मग आता आपण कसं, आपल्याला PT मिळालं. PT किती मिळालं आपल्याला? 12 मिळालं. त्यानंतर PS किती आहे? 8. मग आपण TS काढू शकतो. काय लिहू शकतो आपण? PS प्लस ST इज इक्वल्स टू PT. PS प्लस ST इज इक्वल्स टू PT. कारण हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत? कोलिनियर आहेत. मग आता PT किती आहे? 12 आहे. PS किती आहे? 8. म्हणजेच आपल्याला TS किती मिळेल? 4 मिळेल. पहा कसं लिहिता येईल आपल्याला. PT इज इक्वल्स टू PS प्लस ST. PT इज इक्वल्स टू PS प्लस TS. रिझन काय येईल? तिन्ही पॉईंट्स काय आहेत? कोलिनियर आहेत. P डॅश S डॅश T. आता PTची लेंथ आपल्याला मिळालेली आहे. PT किती आहे? 12 इज इक्वल्स टू PS. PSची व्हॅल्यू किती आहे? 8. हा फिगरमध्ये PS किती आहे? 8. आणि आपल्याला TS काय करायचं आहे? काढायचं आहे. TS आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हे 8 आपण या साईडला घेऊ. इथे प्लस आहे, याचं साईन काय आहे? प्लस आहे. या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर 12 मायनस 8 इज इक्वल्स टू TS. 12 मायनस 8 4. TSची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 4. दॅट इज TS इज इक्वल्स टू 4 युनिट्स. आणि हे आपल्याला फाइंड करायचं होतं. TSची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती. किती मिळाली? 4 युनिट्स. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.